बोला, आज अचानक घाईघाईने ही मीटिंग घेण्याचं कारण? सर, आपण कामाचं नंतर बोलूया. आधी सांगा, तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे तुमचं मानसिक स्थैर्य ठीक आहे ना? माझ्या मानसिक स्थैर्याला काय झालंय? तुमच्या मुलीने शुभूशी लग्न केल्यापासून तुमचं पार्टीच्या आणि मतदारसंघाच्या कामाकडे अजिबात लक्ष नाहीये साहेब. हो, तुम्ही महत्वाच्या फाईल्सवर सह्या करायला विसरताय. अहो, कित्येक शासकीय मोठे निर्णय महिनोन महिने पेंडिंग आहेत. अहो, कार्यकर्त्यांशी होणारी भेट, त्यांच्याशी होणारं बोलणं खूप कमी झालंय. अहो, अगदी तुम्ही पार्टीच्या कोर कमिटीच्या मीटिंगसाठी सुद्धा उपस्थित नाही राहत. हे बघा, असं काही नाहीये. माझ्या जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडतोय. हा, मध्यंतरी जरा तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे दिरंगाई झाली असेल, एवढंच त्यामागचं कारण आहे. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचंय, जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. हो साहेब, आज आम्ही स्पष्टच बोलायला आलो आहे. कारण सध्या जी परिस्थिती बाहेर निर्माण झाली आहे ती पक्षाच्या भविष्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या राजकीय प्रतिमेसाठी अजिबात ठीक नाही आहे. साहेब, आता निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत आणि अशा वेळी तुम्हाला तुमचं अगदी 100% लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय? नाहीतर पक्षश्रेष्ठीने आम्हाला वरतून स्पष्ट ताकीद दिली आहे की साहेबांचं लक्ष नसेल तर ह्या मतदारसंघातून आपल्याला दुसरा उमेदवार उभा करावा लागेल. काय बोलताय तुम्ही? रक्ताचं पाणी करून सेवा केली पक्षाची गेली 20 वर्ष. माझ्या नावावर चालतो हा मतदारसंघ. पक्षश्रेष्ठी हा असा तडकाफडकी निर्णय कसा काय घेऊ शकतात? हे बघा साहेब, आम्ही तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवण्याचं काम केलंय आणि त्यांनी शेवटची ताकीद तुम्हाला द्यायला सांगितली, एवढंच. नाही सर, फोन नाही लागणार. ते महत्त्वाच्या कामासाठी, एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी परदेशात गेलेत. पुढचे 4 दिवस तरी ते उपलब्ध नसतील. ऐका ना, तुम्ही पक्षश्रेष्ठींना याची आठवण करून द्या की याच्या आधी भैया साहेबांकडून कामाच्या बाबतीत कुठलीही चूक झालेली नाहीये, कुठल्या गोष्टीची दिरंगाई झालेली नाहीये. आणि काही कारणास्तव असं झालं असेल, पण यापुढे तसं काही होणार नाही याची मी गॅरंटी घेतो. त्यामुळे त्यांना सांगा, प्लीज काळजी करू नका. पृथ्वीराव, आम्ही फक्त आमची ड्युटी केली. साहेबांच्या कर्तृत्वावर आणि विश्वासावर आम्हाला बिलकुल शंका नाही आहे. येतो आम्ही.